Hello students, my name is Mr. Swapnil Ingangave, lecturer in Mechanical Engineering Department. आजच्या लेक्चर मध्ये आपण स्क्रू थ्रेडचे जे पॅरामीटर्स असतील तर ते मेजरमेंट कसे करायचे तर त्याबद्दल आपण स्टडी करणार आहोत. लास्ट लेक्चर मध्ये आपण स्क्रू थ्रेड टर्मिनॉलॉजी स्टडी केलं. ह्यामध्ये आपण 15 पॉइंट्स बद्दल स्टडी केले, म्हणजे मेजर डायमीटर, मायनर डायमीटर, पिच लाईन, हेलिक्स अँगल, थ्रेड, फ्लॅंक अँगल, अडेंडम, डेडंडम, रूट, क्रिस्ट, पिच ॲज वेल ॲज डेप्थ ऑफ थ्रेड, इतके सगळे पॅरामीटर आपण स्टडी केले. पण इतक्या 15 पॅरामीटर मधील आपल्याला सिलेबस साठी फक्त 4 पॉइंट इम्पॉर्टंट आहेत की कोणते 4 पॉइंट आणि कसे चेक करायचे ते आपण बघणार आहोत. तर यातील फर्स्ट पॉइंट आहे मेजरमेंट ऑफ various element of thread of major diameter using ordinary micrometer as well as bench micrometer. बेसिकली जर आपण पाहिलं की पॅरामीटर्स मधील मेजर डायमीटर, मायनर डायमीटर, पिच आणि त्यासोबत थ्रेड अँगल आपल्याला चेक करावा लागतो. तर यातला जो फर्स्ट पॅरामीटर आहे मेजर डायमीटर, जर आपला एखादा एक्सटर्नल थ्रेडेड पोर्शन असेल तर त्या एक्सटर्नल थ्रेडेड पोर्शनचे मेजर डायमीटर कशी चेक करायचे ते आपण बघणार आहोत. फॉर एक्झाम्पल, आपला विथवर थ्रेड असेल आणि या थ्रेडचा जर आपल्याला मेजर डायमीटर चेक करायचं असेल तर त्यासाठी फर्स्ट इन्स्ट्रुमेंट आहे ऑर्डिनरी मायक्रोमीटर आणि त्यानंतर सेकंड आहे बेंच मायक्रोमीटर. ऑर्डिनरी मायक्रोमीटर म्हणजे काय की जे आपण डे टू डे लाईफ मध्ये यूज करतोय तोच मायक्रोमीटर आपल्याला चेक करावा लागतोय. बेसिकली जर आपण चेक केलं की मेजर डायमीटर म्हणजे क्रिस्ट पॉइंट पासून बॉटमच्या क्रिस्ट पॉइंट मधील परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे आपण मेजर डायमीटर मेन्शन करतोय. मग ह्या एंड मधील जे डिस्टन्स असेल तर ते डिस्टन्स चेक करण्यासाठी आपण जे ऑर्डिनरी मायक्रोमीटर असेल तर ते आपण यूज करू शकतो. ह्याचा जो अॅन्युअल आहे आपण थिंबल रोटेट करून आपण लूज किंवा टाईट करू शकतोय आणि ह्या दोन फेसच्या एंड मध्ये आपण आपला जो मेजरिंग कंपोनंट आहे तो इन्सर्ट करून आपण पॅरामीटर चेक करू शकतोय. आपल्याला फक्त एकच पॅरामीटर चेक करायचा आहे, तो म्हणजे मेजर डायमीटर. स्क्रू ठेवल्यानंतर ज्यावेळी मी थिंबल रोटेट करणार आहे तर त्यावेळी अॅन्विल ऑटोमॅटिकली टाईट किंवा लूज होणार आहे. एक पोझिशन अशी येते की ही फेस आणि ही फेस क्रिसच्या दोन्ही एंडला टच होते. फॉर एक्झाम्पल, हा क्रिसचा फर्स्ट पॉइंट आणि त्यानंतर क्रिसचा हा सेकंड पॉइंट. ज्यावेळी टच होईल तर त्यावेळी जे काही रिडिंग असेल तर ते रिडिंग आपण डायरेक्टली ह्या ठिकाणी चेक करू शकतोय. सिंपल मायक्रोमीटरचा एक ऍडव्हान्टेज आहे की यूज साठी आपण इझिली हँडल करू शकतोय आणि मिनिमम लिस्ट काउंट आहे 0.01, म्हणजे आपण 10 मायक्रॉन पर्यंत एखाद्या रिडिंगची अॅक्युरेसी आपण ऑर्डिनरी मायक्रोमीटर थ्रू चेक करू शकतोय. त्यानंतर सेकंड इन्स्ट्रुमेंट आहे ते आहे बेंच मायक्रोमीटर. बेंच मायक्रोमीटर इंडस्ट्रीमध्ये थोडंसं मॅक्सिमम प्रमाणात यूज केलं जातं. याचा सेटअप, कन्स्ट्रक्शन, वर्किंग आपण इन डिटेल मध्ये बघणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल, for getting a greater accuracy, the bench micrometer is used for measuring the measured diameter. हा जो पूर्ण सेटअप आहे तर ह्या सेटअपला आपण बेंच मायक्रोमीटर म्हणू शकतो. तर याचं फंक्शन कसं आहे की ह्यामध्ये आपण बघू शकतोय की एक एंड वरती पॉइंटर कनेक्टेड आहे आणि दुसऱ्या एंड वरती एक फिडिशियल इंडिकेटर आहे, म्हणजे जो ड्रम असेल तर ह्या ड्रम वरती मार्किंग केलेला आहे. जो आपला सिंपल मायक्रोमीटर आहे आणि त्यासोबत हा जो बेंच मायक्रोमीटर आहे, दोघांच्यात फरक हा आहे की ह्याचा लिस्ट काउंट असेल 0.01 mm असणार आहे आणि ह्याचा लिस्ट काउंट असणार आहे 0.002 mm असणार आहे. म्हणजे लिस्ट काउंट हा 10 मायक्रॉनचा असेल आणि हा 2 मायक्रॉन पर्यंत असेल. म्हणजे जर आपल्याला मॅक्सिमम अॅक्युरेसी कंटेन करायची असेल किंवा मेंटेन करायची असेल तर त्या ठिकाणी आपण बेंच मायक्रोमीटर यूज करू शकतो. In this process, the variation in measuring pressure, pitch, errors are being neglected. म्हणजेच काय आहे की जो आपला ऑर्डिनरी मायक्रोमीटर असेल तर तो यूज करत असताना आपण जे प्रेशर अप्लाय करणार आहोत तर त्या प्रेशर वरती रिडिंग मध्ये व्हेरिएशन असू शकतं. त्यासोबत पिच एरर्स जनरेट होऊ शकतात. तर हे सगळे एरर आपल्याला जर कमी करायचे असतील तर त्या ठिकाणी आपण बेंच मायक्रोमीटर प्रिपेअर करू शकतोय. यामध्ये आपण बघू शकतोय की एका एंडला फिडिशियल इंडिकेटर असल्यामुळं जो आपला एक्सेस प्रेशर आहे तर तो पॉइंटर वरती डायरेक्टली इन्क्लाइड होतोय, म्हणजे डायरेक्टली आपण चेक करू शकतोय. आणि त्यानंतर सेकंड एंडला काय आहे की जो मेजरमेंट आर मेड ऑन सेम प्रेशर आणि दुसऱ्या एंडला या ठिकाणी दिलेला आहे ड्रम आहे, म्हणजे ड्रम वरती आपण रिडिंग चेक करू शकतोय. बोथ एंड मेंटेन केल्यामुळे जे काही प्रेशर असेल तर ते कॉन्स्टंट प्रेशर बोथ साइडला या ठिकाणी अप्लाय होऊ शकतं. The instrument has a micrometer head with a vernier scale to read the accuracy up to 0.002.
ऑर्डिनरी मायक्रोमीटर वरती जर आपण चेक केलं तर लिस्ट काउंट आहे 0.01. पण ह्या ठिकाणी आपण चेक केलं मेन स्केल, वर्नियर स्केल आणि त्यानंतर ड्रम और इलेक्ट स्केल, म्हणजे टोटल 3 स्केलचं कॉम्बिनेशन करून आपल्याला अॅक्युरेसी जी असेल तर ती 2 मायक्रॉन पर्यंत आपल्याला मेंटेन करता येतं. फक्त ह्या इन्स्ट्रुमेंटचा एक प्रॉब्लेम आहे, म्हणजे डिसएडव्हान्टेज आहे, की तो आहे की ह्या इन्स्ट्रुमेंटला मॅक्सिमम कॅलिब्रेशनची गरज असते. म्हणजेच काय आहे की ह्यावरती एखाद्या कंपोनंटचं रिडिंग चेक करत असताना आपल्याला सगळ्यात आधी एक स्टँडर्ड वर्कपीस मेंटेन करावं लागतं आणि त्या वर्कपीसचं जे काही डायमेन्शन असेल तर तितकंच ॲक्युरेट डायमेन्शन हा फिड्युशियल इंडिकेटर आणि ड्रम दाखवतो का नाही तो आपल्याला चेक करावं लागतं. ऑर्डिनरी मायक्रोमीटर मध्ये तसं नाही आहे, पण ह्या ठिकाणी आपल्याला मॅक्सिमम कॅलिब्रेशनची गरज असते. आफ्टर सेटिंग द स्टँडर्ड, द सेटिंग सिलेंडर इज हेल्ड बिटवीन द अँव्हिल अँड द रिडिंग इज टेकन. म्हणजे समथिंग रिझल्ट झाल्यानंतर किंवा काहीशे कंपोनंटचे डायमेन्शन्स पॅरामीटर्स चेक केल्यानंतर आपल्याला स्टँडर्ड सेट करून दोन्ही अॅन्व्हिल मधील प्रेशर, त्यासोबत डायल इंडिकेटर आणि ड्रम मधील रिडिंग आपल्याला चेक करावं लागतं. Then the cylinder is replaced by the threaded workpiece and the new reading is taken. ठराविक वेळेनंतर सेटिंग चेक केल्यानंतर आपला जो थ्रेडेड पोर्शन असेल की ज्या पोर्शनचा किंवा ज्या कंपोनंटचा आपल्याला मेजर डायमीटर चेक करायचा आहे तर तो आपण ह्या इन्स्ट्रुमेंट मध्ये मिडलला इन्सर्ट करू शकतोय आणि पॅरामीटर चेक करू शकतोय. सिंपल फॉर्म्युला आहे D इज इक्वल टू S प्लस मायनस R2 मायनस R1. आता ह्यातील जो D असणार आहे तर तो D असणार आहे फायनल रिडिंग, म्हणजे जो आपला कंपोनंट आहे थ्रेडेड पोर्शन असेल तर त्याचे पॅरामीटर चेक केल्यानंतर जे ऍट दी एंडला रिझल्ट येणार आहे तर तो म्हणजे D असणार आहे. त्यासोबत S म्हणजे काय आहे, डायमीटर ऑफ सेटिंग सिलेंडर, की ज्या सेटिंग ब्लॉकचा यूज करून आपण प्रेशर आणि डायल इंडिकेटर ओके आहे का नाही तो चेक करतो तर त्याचा स्टँडर्ड रिडिंग असणार आहे. त्यासोबत आहे R2 मायक्रोमीटर रिडिंग ऑन स्क्रू थ्रेड आणि त्यानंतर आहे R1 मायक्रोमीटर रिडिंग ऑन सेटिंग सिलेंडर. आपण या फिगर मध्ये बघू शकतोय स्टँडर्ड सिलेंडर आणि त्यासोबत स्क्रू थ्रेड सिलेंडर, म्हणजे ज्या कंपोनंटचं किंवा ज्या थ्रेडेड पोर्शनचं मेजर डायमीटर चेक करायचं आहे. स्टँडर्ड मध्ये पूर्णपणे स्क्वेअर ब्लॉक असतोय आणि थ्रेडेड मध्ये थ्रेडेड पोर्शन आपल्याला मेंटेन करू शकतोय. जे आपले अॅन्व्हिल आहेत, अॅन्व्हिलचे प्रेशर आणि त्यानंतर होल्डिंग सेंटर मधील प्रेशर आपण अॅक्युरेसी या ठिकाणी मेंटेन करून एखाद्या थ्रेडेड पोर्शनचा मेजर डायमीटर आपण चेक करू शकतोय. ह्या पॉइंटला आपण चेक करू शकतो की लेफ्ट साइडचे जितके क्रिसचे पॉइंट आहेत तितकेच राईट साइडला आपण क्रिसचे पॉइंट आहेत आणि ह्यामधील जो काही परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे तर तो डिस्टन्स डायरेक्टली आपल्याला ह्या ड्रमच्या रिडिंग वरती मेन्शन होतं. थोडस आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेशन करावं लागतं आणि कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला ड्रम रिडिंग वरून जो आपला थ्रेडेड पोर्शन असेल तर त्या थ्रेडेड पोर्शनचा आपल्याला मेजर डायमीटर चेक करता येईल.